स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी तथा गुरुकुल अंबड जिल्हा जालना च्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। या यूट्यूब चॅनलचा उद्देश जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं मार्गदर्शन करणे हा आहे। यामध्ये सर्व घटक रिवाइज केले जाणार असून 1 डिसेंबर पासून 15 सराव पेपर देखील या चॅनलच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत। तरी सर्वांनी जास्तीत जास्त चॅनल बघून आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने कसा फायदा होईल हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त व्हिडिओ पाहावेत। धन्यवाद। आता आपण काय करू, आजच्या घटकामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या यापूर्वी आपण सविस्तर शिकलेलो आहेत। त्यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित उदाहरणं कशी असतात ते आपण आजच्या घटकामध्ये घेऊ। तर ठीक आहे, लगेच आपण सुरुवात करू। आता पहिलं उदाहरण घेऊ आपण। दोन किंवा जास्त अंकांची संख्या जर 8 ने विभाज्य असेल, 8 ने विभाज्य असेल जर खालीलपैकी कोणती कंडिशन असल्यावर ती संख्या 8 ने विभाज्य असेल असं आपल्याला विचारले। तर आपण आता 8 च्या कसोटीच्या बाबतीत काय शिकलेलो आहे आपण। 8 ची कसोटी शेवटच्या 3 अंकाला, शेवटचे 3 अंक यांना जर 8 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो। किंवा शेवटी काय पाहिजे, नाहीतर शेवटी आपल्याला 3 शून्य पाहिजे, शेवटी 3 एकक दशक शतक स्थानी, किंवा मग शेवटचे 3 अंक मिळून जी संख्या तयार होईल तिला 8 ने भाग गेला पाहिजे। अशा दोन अटी आपल्याला 8 च्या कसोटीच्या बाबतीमध्ये आहेत। मग बघू एक एक ऑप्शन। पहिला ऑप्शन आहे संख्या सम आहे। नुसती संख्या सम असून 8 ने भाग जाईल का त्याला? नाही, ही 8 होऊ शकत नाही, त्यामुळे ए ऑप्शन आपलं येणार नाही। बी ऑप्शन आहे शेवटचा अंक 8 ने विभाज्य असेल। फक्त शेवटच्या अंकाला भाग जाऊन जमल का? आपण आताच लिहिलंय खाली शेवटचे 3 अंकाला भाग गेला पाहिजे, नुसत्या शेवटच्या अंकाला नाही, म्हणजे बी ऑप्शन सुद्धा आपलं होणार नाही। सी ऑप्शनला काय आहे, शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहेत, जमल का? आपल्याला किती पाहिजे तर 3 अंक पाहिजेत, म्हणजे सी ऑप्शन सुद्धा होणार नाही। आणि डी ऑप्शन आहे शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत, हे ऑप्शन करेक्ट आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं। जर कसोटी पाठ असेल तरच उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता, नाहीतर मग आपल्याला अडचण येईल। 2023 च्या परीक्षेला हा प्रश्न आला होता। नेक्स्ट एक्झाम्पल। नऊ 2 5 स्टार 8 5 ही संख्या 11 ने विभाजित असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता 11 ची कसोटी कशी आहे, समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक जर 0 किंवा 11 च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येला 11 ने निशेष भाग जातो। बघू आपण ही संख्या लिहू। 9 2 5 स्टार 8 5। एक मिनिट। 9 2 5 स्टार 8 5। आता काय करावं लागेल आपल्याला, पर्यायामधला प्रत्येक अंक या ठिकाणी ठेवून बघावं लागेल। मग अशा वेळेस आपण शिकलेलो आहे जेव्हा जेव्हा आपल्याला पर्यायातून जायचं असतं, सुरुवात डी पर्यायापासून करायची कधी पण, त्यामध्ये आपला वेळ वाचू शकतो। असा काही नियम नाही आहे, पण वाचू शकतो। डी नंबरला 4 ऑप्शन आहे। मग नवीन संख्या काय तयार झाली, 9,25,485 अशी संख्या तयार झाली। याला काय करू, आता आपण नंबर देऊ 1 2 3 4 5 6। आणि आता समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक कोणते आहेत ते बघू। बघा आता समस्थानी कोणते कोणते अंक आहे, म्हणजे 2
4 आणि 6 ह्या समसंख्या आहेत, त्यांच्या जागी कोणते अंक आले? तर त्या ठिकाणी आलेले 2 अधिक 4 अधिक 6, बरोबर? नाही नाही नाही, 5 आहे का नाही? 5 आणि 4 9 आणि 2 11 आणि विषम स्थानी कोणते अंक आलेत? 9 5 आणि 8. 9 5 14 आणि 8 22. समस्थानच्या अंकांची बेरीज 11 आली, विषम स्थानच्या अंकांची बेरीज 22 आली. यातला फरक काढून बघू. 22 वजा 11 उत्तर आलं 11. 11ला 11ने भाग जातो का बघा. 11 1 11, 11 1 11 जातो. म्हणजे आपली 8 पूर्ण झाली. समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज यातला फरक 11 आला आणि त्या 11च्या पाड्यात आला. म्हणून या ठिकाणी या संपूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जाईल. केव्हा? स्टारच्या जागी किती ठेवल्यावर? 4 हा अंक ठेवल्यावर. म्हणजेच आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर काय राहील मग? ऑप्शन क्रमांक डी 4 हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट 3 नंबरचं उदाहरण. एक 1 9 0 स्टार 6 ही संख्या 9 ने विभाजित असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? चला संख्या लिहू आपण. 1 1 9 0 स्टार आणि 6. आता 9ची कसोटी काय असते? शॉर्टकट शिकलेलो आहे आपण. अंकांची बेरीज भागिले 9. दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9ने निशेष भाग जातो. मग आता स्टारच्या जागी एक एक अंक ठेवून बघू आपण. आपल्या नियमाप्रमाणे शेवटून येऊ आपण डी कडून. पहिल्यांदा आपण 9 ठेवू इथं 9 आणि अंकाची बेरीज करू. 1 आणि 1 2, 2 आणि 9 11, 11 आणि 9 20, 20 आणि 6 26. 9 ठेवल्यावर 26 बेरीज आली. 26ला 9ने भाग जातो का? नाही, म्हणजे हे ऑप्शन चुकलं. 3 ठेवून बघू आपण. 3 1 आणि 1 2, 2 आणि 9 11, 11 आणि 3 14, 14 आणि 6 20. 3 ठेवल्यावर 20 आलं. हे सुद्धा ऑप्शन आपलं होणार नाही. 1 ठेवून बघू आता आपण. 1 आणि 1 2, 2 आणि 9 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 18. 18ला जातो का 9ने भाग? जातो. म्हणजे काय ठेवल्यावर आलं आपलं उत्तर? 1 ठेवल्यानंतर. म्हणजे पर्याय क्रमांक बी. 1 हा अंक स्टारच्या जागी ठेवल्यावर 9ने त्याला निशेष भाग गेला. म्हणजेच स्टारची किंमत काय येईल मग? स्टार बरोबर 1. ओके, चला पुढचं उदाहरण घेऊ आपण. चार नंबरचं उदाहरण. एक उदाहरण राहिलं रे आपलं मधलं. एक मिनिट हा. एक उदाहरण राहिलं आपलं मधलं. हे राहिलं ना? झालं का? ओके ओके, चला 4 नंबरचं उदाहरण घेऊ आता. ओके, 4 5 सोपे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जाईल? 4ची कसोटी काय आहे? दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून अंकांचं स्थान न बदलता तयार होणारी जी संख्या असते तिला जर 4ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. किंवा मग शेवटचे 2 अंक म्हणायचं. शेवटचे 2 अंक म्हणायचं. किंवा मग शेवटी 2 शून्य असले त्याला देखील 4ने निशेष भाग जातो. शेवटचे 2 अंक बघू प्रत्येक ऑप्शन मध्ये. इथं शेवटचे 2 अंक 28 आहे. जाईल का रे 4ने भाग?
4 7 28. बरोबर. काही जण काय करते, लगेच याला गोल करून टाकते. पुढं बघायचं, जेव्हा यापैकी सर्व असेल ना, थोडं काळजीपूर्वक बघायचं ऑप्शन सगळे. पुढचं बी ऑप्शन बघा, शेवटचे 2 अंक 40 आहे. 4 10 40, याला पण जातो 4 ने. आणि इथं शेवटी 2 शून्य येत, याला पण जाईन 4 ने. कळलं का? अति घाई केली की हे ऑप्शन गोल करणार पण चुकणार. आणि मग याचं खरं उत्तर काय आहे, मग यापैकी सर्व हे ऑप्शन तुम्हाला गोल करावं लागणार आहे. लक्षात येतं सगळ्यांच्या? चला पुढं. 153 आणि समोर आहे स्टार स्टार. या संख्येला 3 ने भाग जातो तर स्टार बरोबर किती? याच्यात सुद्धा एक यापैकी सर्व आहे बघा. मग काही जणाला वाटेल यापैकी सर्व आलं का तेच उत्तर असतंय, काहीच करीत नाही, डायरेक्ट गोल करते. तसं पण करायचं नाही, करून बघायचं. पहिलं ऑप्शन 3 ठेवून बघू. इथं 3 ची कसोटी काय आहे सांगा? हा, अंकांची बेरीज भागिले 3. करून बघू अंकाची बेरीज. या 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15. 3 ठेवल्यावर 15 आले. 3 1 3, 3 5 15, म्हणजे 3 सुद्धा बरोबर आहे. लगेच येला गोल. बघू आपण, खात्री करू बरोबर आहे का. तर पुढचं ठेवून बघू आपण. 6 ठेवून बघू. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 6 15, 15 आणि 6 21. 21 ला देखील भाग गेला 3 ने. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. 9 ठेवून बघू आता. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 9 18, 18 9 27. 27 ला देखील भाग गेला 3 ने. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे गोल काय करणार मग? यापैकी सर्व. असं थोडंसं लक्ष द्यावं लागतं. काही जणांनी लगेच निष्कर्ष काढला असं आता, की जेव्हा जेव्हा गणितामध्ये सर्व पर्याय बरोबर यापैकी सर्व असतं तेच उत्तर असतं, गोल करून टाकायचं. असं पण नसतं. अलग लक्षात? खात्री करायची, प्रत्येक ऑप्शन करून बघायचं. ठीक आहे, चला पुढं बघू. पुढचं उदाहरण पाहू आपण. बघा, 3 4 5 स्टार या संख्येला 2 ने व 7 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता एलिमिनेशन होत आहे का बघू आपण अगोदर. 2 ची कसोटी काय आहे? 2 ची कसोटी एकक स्थानी 0 2 4 6 8. मग इथं आता 2 जर ठेवले तर 2 ने भाग जाईल का नाही? जाईल. 4 जर ठेवले तर जाईल. 8 जर ठेवले तर जाईल. आणि 6 ठेवले तर जाईल. म्हणजे असे सगळे ऑप्शन असे आहेत, जर एकक स्थानी ठेवले तर 2 ने भाग जातोच जातो. मग प्रश्न राहिला आता 7चा. मग आता एक एक अंक ठेवून बघू आपण. 3 4 5. पहिल्यांदा आपलं ठरलेलं काय आहे? लास्ट कडून यायचं. 6 ठेवले. 7 ची कसोटी काय आहे? एकक स्थानच्या अंकाची दुप्पट उर्वरित संख्येतून वजा करायची. मग 6 ची दुप्पट केली आपण, किती आले? 12. 345 मधून वजा करू 12. 3 4 मधून 1 गेले 3 आणि 3. अजून बी काही कळत नाही, याची दुप्पट वजा करू. आता 3 ची दुप्पट किती आहे? 6. 33 मधून वजा करू. 13 मधून 6 गेले 7 आणि इथं 2. 27 ला जाईन का 7 ने भाग? जाईल नाही, म्हणजे हे ऑप्शन कटलं आपलं. चला 8 ठेवून बघू आपण आता. 3 4 5 आणि 8. 8 दोन्ही 16. 15 मधून 6 गेले 9. 3 मधून 1 गेला 2 आणि 3 ला 3. 9 ची दुप्पट 18. 12 मधून 8 गेले 4. 2 मधून 1 गेला 1. 14 ला जाईन का रे? 7 ने जाईन ना भाग. म्हणजे काय लागेल आपल्याला? 8 हा पर्याय ठेवल्यानंतर 7 ने भाग गेला. 2चा तर काही प्रश्न नव्हता. 2 ने आपल्याला सगळे ऑप्शन जमत होते 2 ला.
परंतु 8 हा अंक ठेवल्यावर 7 ने भाग गेला, म्हणजे पर्याय क्रमांक सी जो आहे 8 ठेवल्यावर 2 ने पण भाग जातो आणि 7 ने पण भाग जातो, म्हणजे आपलं उत्तर काय आहे मग स्टार बरोबर काय यायला पाहिजे मग 8. येतंय लक्षात सगळ्यांच्या? बघा इथं पण फायदा झाला आपला डी कडून आल्यामुळं. ए कडून गेला असतं तर 3 नंबरला होतं उत्तर, है का नाही? अशा पद्धतीनं. चला पुढचं उदाहरण घेऊ. तीन, एक मिनिट, तेच आलं डबल. हा बदलला आता. चला, पुढील पैकी कोणती संख्या 2, 3, 4, 5, 9 व 10 या सर्व संख्यांनी विभाज्य असेल? बघा भारी प्रश्न आहे एकदम. आता आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा काही ऑप्शन कटतात का ते बघू. 2चा विचार करू. एकक स्थानी आपल्याला 0, 2, 4, 6, 8 पैकी अंक पाहिजे. तर सगळे ऑप्शन पाहिले तर सगळ्यांच्या एकक स्थानी काय आहे 0 आहे, म्हणजे 2 ने काय होतं सगळ्यांना भाग जातो. कळलं? 2 ने सगळ्यांना जातो. आता 3ची कसोटी, 10ची कसोटी पाहू आपण. 10 सगळ्यांच्या एकक स्थानी 0 आहे. 10ची कसोटी काय आहे एकक स्थानी 0 पाहिजे. 10 ने पण सगळ्यांना भाग जातो. नंतर आता 3चा विषय घेऊ आपण. 3चा अंकाची बेरीज भागिले 3, यांच्या अंकाची बेरीज 3, यांच्या अंकाची बेरीज 5, यांच्या अंकाची बेरीज 9, 8 आणि 3 11 आणि 1 12, यांच्या अंकाची बेरीज 12. मग याच्यातलं असं कोणतं ऑप्शन आलं रे ज्याला 3 न भाग जाणार नाही? बी. हे कटलं मग ऑप्शन आपलं, हे कटलं. हे अजून रेसमध्ये आहेत सगळे, हे येऊ शकतात. एक कटून गेला आता, आहे का नाही? कारण सगळ्या संख्यांना भाग जायला पाहिजे असे 8 आहे. ह्या सगळ्या अंकांनी भाग जायला पाहिजे. मग 4चा विषय घेऊ आपण. एकक स्थानी 20 आहे, जाईल का नाही रे 4 ने? एकक स्थानी 40 आहे, जाईल का नाही? एकक स्थानी 80 आहे, जाईल का नाही? आणि एकक हे दशक आणि एकक स्थानी 80 आहे. शेवटचे 2 अंक 20, 40, 80, 80. 4 ने देखील सगळ्यांना भाग जातो. अजूनही उत्तर सापडत नाहीये. 5चा विषय घेऊ. 5चा सगळ्यांच्या एकक स्थानी 0 आहे. 5ची कसोटी अशी आहे एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. 5 ने पण गेला, अजूनही उत्तर येत नाही आपल्याला. आता 9चा विषय घेऊ. 9 यांच्या अंकाची बेरीज 3, यांची 5, हे तर आधीच कटलेलं आहे. यांची 9 आणि यांची 12, याला जाईल का 9 ने भाग? याला जाईल का? कोणतं राहिलं मग? सी ऑप्शन असं आहे की ज्याला 2, 3, 4, 5, 9 आणि 10 ह्या सगळ्यांनी भाग जाईल. बघा असा पण प्रश्न येऊ शकतो, आहे का नाही? मग आपल्याला काय पाहिजे अशा वेळेस, जर तुम्हाला कसोट्या पाठ नसतील मग मात्र तुम्ही फसले इथं, मग मात्र येणार नाही उत्तर. एलिमिनेशन मेथड वापरायची आणि पुढं पुढं जायचं. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. पहा आता. एक मिनिट. 1, 4, 3, 8, 6, 5, 1,43,865 या संख्येला पुढील पैकी कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जाईल? आता ऑप्शन मधून बघायचे कशा कशाने भाग जाईल. कसोट्या पाठ नसल्या ना तर खूप अवघड आहे, मग लय अवघड आहे. आणि कसोटी पाठ असेल तर काही क्षणात उत्तर निघन. एलिमिनेशन मेथड. पहिलं ऑप्शन बघू. शेवटचे 2 अंक बघा, अंकाची बेरीज कशाला करीत बसता? सोपं बघा ना, सोपं. 4ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 अंकाला भाग. 65ला जाईन का 4 ने भाग? कटलं पहिलं ऑप्शन. असं जायचं. इथं पहा बरं, याच्यात 2 आले. 2, 5 आणि 9 सोडून द्या थोडा वेळ. 5 ने तर जातोय, 9 ने बेरीज कशाला करीत बसता? 2ची कसोटी बघा ना, कटून जातं ऑप्शन. एकक स्थानी 5 असल्यावर 2 ने जाईल का? कटलं. इथं एकक स्थानी 5 आहे, 2 ने जाईल का? काहीच करून बघायची गरज नाही, उत्तर आहे फायनल. आलं लक्षात? एलिमिनेशन मेथडने जा. आणि तुम्हाला खात्रीच करायची असेल तर बेरीज करून बघू.
4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 6 22 आणि 5 27, म्हणजे 3 नाही गेला, 9 नाही गेला आणि एकक स्थानी 5 आहे, त्यामुळं 5 नाही गेला. काय आलं उत्तर मग? पर्याय क्रमांक डी. बघा दिसायला अवघड होता, सोपा होता का नाही प्रश्न? हा, म्हणजे एलिमिनेशन मेथड जर तुम्ही वापरली तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. चला पुढचं उदाहरण घेऊ आपण. ओके, पुढील पैकी कोणती संख्या 2, 5 आणि 10 ह्या तिन्ही संख्यांनी विभाज्य नाही? आहे नाही नीट वाचायचं, लगेच गडबड करणार, पहिलं ऑप्शन गोल करून टाकणार. काय विचारले? कोणत्या संख्येला भाग जाणार नाही तिन्हींनी, असं उलट विचारलंय, उलट. मग आता आपल्याला माहिती आहे, हे आपण ह्या कसोट्या कशा घेतल्या होत्या? ह्या 3 कसोट्या सोबत शिकलो होतो ना, कारण त्या मावस बहिणी होत्या एकमेकाच्या, आहे का नाही? म्हणजे त्याचं काय होतं, ओळखण्याची सिस्टीम सारखी होती. एकक स्थानी 0, म्हणजे एकक स्थानचा अंक आपण ओळखायचा होता त्याला. मग एकक स्थानी जर 0 असेल तर त्याला 2 ने पण भाग जाईल, 5 ने पण भाग जाईल, 10 ने पण भाग जाईल, म्हणजे याला पण जाईल, याला पण जाईल, याला पण जाईल. 75 असे आहेत, त्याला फक्त 5 ने जाईल, 2 ने 10 ने जाईल का? जाणार नाही. म्हणजे कसोट्या बघायच्या आणि वेळ वाचवायचा. अतिशय सोपं असं उदाहरण होतं हे सुद्धा. चला लास्ट एक्झाम्पल घेऊ याच्यावरचं आधारित. 7 स्टार 4 8 या संख्येला 3 व 4 ने भाग जातो, 3 व 4 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? बघा शेवटला 48 आहे, तर 4 न भाग जातोच आहे याला आणि 3 ने बी जातोच आहे. आपल्याला आता कशाने खात्री करावं लागेल? स्टारच्या जागी एक एक ऑप्शन ठेवू आपण. डी पासून येऊ, 7 ठेवू पहिल्यांदा. आता 3 ची कसोटी काय आहे? 4चा तर विषय मिटला, 4 ने जातोच आहे. अंकाची बेरीज भागिले 3, बरोबर? अंकाची बेरीज भागिले 3. मग आता 7 आणि 7 14, 14 आणि 4 18, 18 आणि 8 26. ह्या ऑप्शनने येईल का आपलं उत्तर? येणार नाही. आता 1 ठेवून बघू आपण स्टारच्या जागी. 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 आणि 8 20. येईल का उत्तर? येणार नाही. चला आता काय करू आपण? पुढचा ऑप्शन ठेवू, 4 ठेवून बघू. 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 8 23. इथं मात्र फसलो आपण डी कडून येऊन, आहे का नाही? ऑप्शन काय आहे इथं? आता राहिलंच काय? काय राहिलं? हेच राहिलं ना. 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 8 24. म्हणजे याला भाग जाईल. म्हणजे स्टारच्या जागी काय ठेवावं लागेल इथं? 5 हा अंक आपल्याला ठेवावा लागेल. म्हणजे काही जणांचा निष्कर्ष असाही असतो की डी कडून यायचं ना, मग आपल्याला अंदाजे डी गोल करून टाकू, असं बी नसतं. ए पण ऑप्शन असू शकतं. बऱ्याचदा एला चुकीचं दिलेलं असतं, मग काहीला वाटतं ए ऑप्शन होणारच नाही. असले आपले अंदाज सगळे खोटे ठरत असतात परीक्षेत. काही पण अंदाज आपण मनाने लावायचे नाही. अशा पद्धतीनं विभाज्यतेच्या कसोट्या यावरील 10 उदाहरणांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी केलं. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. यानंतर प्रत्येक घटक वाईज प्रश्नसंच सुद्धा आपण एक्सप्लेन करणार आहे. याचा सर्व रिव्हिजन करण्यासाठी यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन पुढचं सगळं नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.